मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात नाळाला घाणेरडं पाणी येत आहे। भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी नागपूर महापालिका आयुक्तांना खरमरीत पत्र पाठवलेलं आहे। स्वावलंबी नगर, दीनदयाळ नगर भागात 15 ते 20 दिवसांपासून नाळाला गढूळ पाणी येत आहे। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तक्रार करूनही समस्या सुटत नसेल तर हे दुर्दैवी असल्याचं जोशी यांचं म्हणणं आहे। गुरुवारी गढूळ पाणी घेऊन आम्ही मनपात जाणार असंही जोशी यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, खरं तर हे धक्कादायक असं म्हणावं लागेल, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात हे गढूळ पाणी येत आहे। नक्कीच गौरी, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील दीनदयाल नगर असेल, स्वावलंबी नगर असेल, या वस्त्यांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून नळाला जे आहे ते गढूळ पाणी येते। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, आजाराचा धोका वाढलाय आणि अशा परिस्थितीमध्ये नळाला जर नागरिकांना गढूळ पाणी उपलब्ध होत असेल नळामधून तर नक्कीच ही गंभीर बाब आहे। आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे हा मतदारसंघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच नागरिकांच्या आरोग्याशी जर असा खेळ होत असेल तर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो। आणि याचाच इशारा जो आहे तो आमदार संदीप जोशी यांनी पत्राच्या माध्यमातून दिलेला आहे। त्यांनी या पत्राच्या माध्यमातून मनपा आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे की जर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये जर अशा प्रकारचा गढूळ पाणी जे आहे ते नळातून नागरिकांना उपलब्ध होत असेल तर इतर जे मतदारसंघ आहेत किंवा इतर वस्त्या आहेत नागपूर शहरातील तेथील परिस्थिती काय असेल। आगामी लोकसभा म्हणजे आगामी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि या परिस्थितीमध्ये जो गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून जे आहे ते नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे। म्हणजे मनपा आयुक्त हे प्रशासक आहेत, लोकप्रतिनिधी इथे कुठलेही नाही आणि त्याचा जो रोष आहे तो तुम्हाला मी थोडंसं थांबवते। आपल्यासोबत स्वतः भाजपचे आमदार संदीप जोशी आहेत, ज्यांनी ही मागणी केलेली आहे। संदीपजी, आपण बघू शकतोय खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ, मात्र त्यांच्या मतदारसंघात 15 ते 20 दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत आहे। तुम्ही दखल घेतलेली आहे याची, तुम्ही काय नेमकी मागणी केली आहे? मागील 15 ते 20 दिवस झाले नागपूर शहरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये एका ठराविक एरियामध्ये खाणीचं पाणी म्हणजे गडरचं पाणी हे नळामधून येत आहे। मागील 15 दिवस झाले प्रशासनाला वारंवार मागणी करतोय, अधिकाऱ्यांना सांगतोय, अधिकारी जातात, टामटूम करतात, फक्त बघतात आणि त्याच्या पुढे ते कुठल्याही पद्धतीची दखल घेत नाही, अशा पद्धतीचं चित्र आहे। आता 4 वर्ष होतील नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रशासन बसलेले आहे। शेवटी जनप्रतिनिधी हा प्रशासक आणि जनतेमधला दुवा असतो। जनप्रतिनिधीच नसल्यामुळे प्रशासक किंवा त्यांचे अधिकारी कोणत्याही पद्धतीचं लक्ष त्या पद्धतीने देत नाही आणि यामुळे जनतेला किंवा जनप्रतिनिधीला अत्यंत वेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं। लोकांना अक्षरशः शिव्या खाव्या लागतात लोकांच्या आणि त्यामुळे या पद्धतीचं मी पत्र दिलेलं आहे की 15 दिवस झाले स्वतः एक आमदार आपल्याला वारंवार सांगतोय आणि आपण जर ऐकत नसाल, अधिकारी जर ऐकत नसेल तर दुर्दैवाने आम्हाला सुद्धा रस्त्यावर यावं लागेल उद्या। त्या पद्धतीचं मी पत्र दिलेलं आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की बुधवारपर्यंत ही समस्या जर सॉर्ट आउट झाली नाही तर गुरुवारी येणाऱ्या काळात तेथील जनतेला घेऊन मी त्यांच्या कार्यालयामध्ये येईल आणि त्याला संपूर्णतः प्रशासन जबाबदार राहील। नक्कीच संदीपजी, तुमच्या या मागणीकडे खरं तर सरकार कशा प्रकारे बघते बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।